विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी आर्थिक विकास आणि नियोजन TYBA अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे काही महत्त्वाचे बहुपर्याय प्रश्न किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर पाहूया पहिला प्रश्न काय आहे. मी मागील लेक्चरमध्ये चौथ्या धड्यातलेच काही महत्त्वाचे प्रश्न दिले होते. ते ॲडम स्मिथच्या आर्थिक विकासाचा सिद्धांत त्याच्या संदर्भात होते. या लेक्चरमध्ये आपण माल्थसचा जो आर्थिक विकासाचा सिद्धांत आहे त्याच्या संदर्भात काही प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, माल्थस आर्थिक विकासाच्या प्रक्रियेस स्वयंचलित मानत नाहीत. उलट ते म्हणाले की त्यासाठी म्हणजेच आर्थिक विकासासाठी टिंबटिंबचा सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कुठल्या घटकांनी सातत्याने प्रयत्न केला तर आर्थिक विकास घडतो असे माल्थस म्हणतात. आपल्याकडे पर्याय आहेत अ सरकार, ब त्या देशातील लोक, क बँका आणि ड राजकीय पक्ष. जर इथे आपण पाहिलं तर माल्थसच्या आर्थिक विकासाचा सिद्धांत आणि त्याच्या संदर्भात जर एखाद्या देशाला विकासाच्या मार्गावरती किंवा आर्थिक विकास घडवायचा असेल तर तिथल्या लोकांनी त्या दृष्टिकोनाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन बी लोक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, माल्थुसियन सिद्धांत सूचित करतो की विकासाची इष्टतम पातळी गाठण्यापूर्वी बऱ्याच वेळा टिंबटिंबवर अर्थव्यवस्था पोचेल. कुठल्या स्तरावरती अर्थव्यवस्था पोचेल विकासाची इष्टतम पातळी गाठण्याच्या पूर्वी? तर आपल्याकडे पर्याय आहे बऱ्याच वेळी अर्थव्यवस्था घसरणे, त्याच्यानंतर बऱ्याच वेळा अर्थव्यवस्थेमध्ये समतोल येतील, बऱ्याच वेळा अर्थव्यवस्थेमध्ये असमानता येतील आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर विकासाची इष्टतम पातळी गाठण्यापूर्वी माल्थसच्या सिद्धांताच्या नुसार जी अर्थव्यवस्था आहे ती बऱ्याच वेळा घसरेन. म्हणून ऑप्शन ए घसरणे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे, माल्थसच्या मते आर्थिक विकासाची प्रक्रिया ही टिंबटिंबच्या ऐवजी आर्थिक क्रियाकल्पातील चढ उतारांपैकी एक आहे. माल्थस हे म्हणतात की आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे ती अशी नाही आहे आणि त्याच्याऐवजी आर्थिक विकास हा एक क्रियाकल्पातील चढ उतारांपैकी एक आहे. तर कशी नाही आहे आर्थिक विकासाची प्रक्रिया? तर आपल्याकडे पर्याय आहे अडचणी नसलेली, दुसरं आहे ती गतिमान नाही आहे, तिसरं आहे ती नियमित नाही आहे आणि चौथा आहे स्थिर. तर इथे आपण पाहिलं तर माल्थसच्या मते आर्थिक विकासाची प्रक्रिया ही अडचणी नसलेली नाही, त्याच्याऐवजी ती एक क्रियाकल्पातील चढ उतारांपैकीच आहे. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे, माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत देशांच्या टिंबटिंबशी संबंधित आहे. देशांच्या कुठल्या घटकाशी संबंधित आहे आर्थिक विकासाचा सिद्धांत? माल्थसच्या सिद्धांताच्या संदर्भात हा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे लोकसंख्या, दुसरा पर्याय आहे संपत्तीची प्रगती, तिसरा आहे संस्थांची प्रगती आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर माल्थसच्या आर्थिक विकासाचा सिद्धांत देशांच्या संपत्तीची प्रगतीशी संबंधित आहे. म्हणून ऑप्शन बी संपत्तीची प्रगती हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे, माल्थसनुसार देशाची संपत्ती टिंबटिंबवर अवलंबून असते. एखाद्या देशाची संपत्ती कुठल्या घटकांवरती कुठल्या गोष्टींवरती अवलंबून असते? आपल्याकडे पर्याय आहे कामगारांच्या योगदानावरती अवलंबून असते, दुसरा आहे कामगारांनी हाती घेतलेल्या उत्पादनाचे मूल्यांकन करण्यावर आधारित असते, तिसरा आहे कामगारांचं योगदान आणि त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाचे मूल्यांकन करण्यावरती आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर माल्थसनुसार देशाची संपत्ती एखाद्या ही दोन्ही गोष्टींवरती म्हणजेच कामगारांचं योगदान काय आहे एखाद्या वस्तूला उत्पादित करण्यामध्ये आणि ते उत्पादन केल्याच्या नंतर तुम्ही त्याचं मूल्यांकन करताल तर ते मूल्यांकन म्हणजेच पार्टली हे कामगारांच्या योगदानावरती अवलंबून असतं आणि पार्टली कामगारांनी हाती घेतलेल्या उत्पादनाचे मूल्यांकन करण्यावरती आधारित असतं. म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे, माल्थुसियन मॉडेलनुसार लोकसंख्या वाढीमुळे संपत्ती वाढते, फक्त टिंबटिंबमध्ये वाढ झाली तरच. कुठल्या अशा गोष्टीमध्ये वाढ झाली तर माल्थसच्या मॉडेलनुसार लोकसंख्या वाढीमुळे संपत्तीत वाढ घडू शकते? आपल्याकडे पर्याय आहे प्रभावी मागणी किंवा इफेक्टिव्ह डिमांड ज्याला म्हणतो, दुसरा आहे उत्पादन, तिसरा आहे बचत आणि चौथा आहे गुंतवणूक.
जर इथे आपण पाहिलं तर माल्थुसियन मॉडेलनुसार लोकसंख्या वाढीमुळे संपत्ती वाढेल फक्त प्रभावी मागणीमध्ये वाढ झाली तरच, म्हणजेच प्रभावी मागणीमध्ये वाढ होणार आणि त्याच्या रिलेशनमध्ये तुमची संपत्ती वाढू शकते. म्हणून ऑप्शन ए प्रभावी मागणी किंवा इफेक्टिव्ह डिमांड हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न आहे, माल्थस यांनी टिंबटिंब आणि टिंबटिंब संपत्तीचे 2 भव्य घटक मानले कारण जर त्यांना योग्य प्रमाणात एकत्र केले तर ते देशाची संपत्ती वाढवतात. अशा कुठल्या गोष्टी आहेत माल्थस यांच्या सिद्धांताच्या अनुसार की या 2 गोष्टींना आपण जर खूप महत्त्वाचे 2 भव्य घटक मानलेले आहेत त्यांनी, आणि या 2 घटकांना जर तुम्ही योग्य प्रमाणात एकत्र केले तर त्या देशाची संपत्ती वाढू शकते. आपल्याकडे पर्याय आहे गुंतवणूक आणि बचत, दुसरा आहे वापर आणि गुंतवणूक, तिसरा आहे वापर आणि बचत, आणि चौथा आहे उत्पादन आणि वितरण म्हणजेच प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन. तर इथे पाहिलं तर माल्थस यांनी उत्पादन आणि वितरण यांना संपत्तीचे 2 भव्य घटक मानले आहेत कारण जर त्यांना योग्य प्रमाणात एकत्र केले तर ते देशाची संपत्ती वाढवतात. म्हणून ऑप्शन डी उत्पादन आणि वितरण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे, माल्थुसियन सिद्धांतानुसार संभाव्य एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा आकार टिंबटिंबवर अवलंबून असतो. इथे जर आपण पाहिलं तर माल्थुसियन सिद्धांताच्या नुसार जी तुमची पोटेन्शियल राष्ट्रीय उत्पादन असेल त्याची जी साईज आहे ती कुठल्या गोष्टींवरती अवलंबून असू शकते, म्हणजे संभाव्य एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा आकार हा कुठल्या गोष्टींवरती आधारित असू शकतो किंवा अवलंबित असू शकतो. आपल्याकडे पर्याय आहे जमीन आणि कामगार, दुसरा आहे भांडवल, तिसरा आहे संस्था, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे जमीन आणि कामगार, भांडवल आणि संस्था. इथे जर आपण पाहिलं तर माल्थुसियन सिद्धांताच्या नुसार संभाव्य जे एकूण राष्ट्रीय उत्पादनाचे आकार आहे तो आकार वरीलपैकी सर्व गोष्टींवरती अवलंबून आहे, म्हणजे जमीन आणि त्याचे कामगार, तिथे काम करणारे, भांडवल आणि संस्था. तर इथे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे, माल्थुसियन सिद्धांतानुसार टिंबटिंब कृषी आणि औद्योगिक उत्पादन दोन्हीमध्ये वाढ निर्माण करते. अशी कुठली गोष्ट आहे किंवा कुठल्या गोष्टी आहेत ज्या माल्थुसियन सिद्धांतानुसार कृषी आणि औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ निर्माण करते? आपल्याकडे पर्याय आहे भांडवल जमा म्हणजेच कॅपिटल ॲक्युम्युलेशन, दुसरं आहे मातीची सुपीकता, तिसरा आहे तांत्रिक प्रगती, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच तांत्रिक प्रगती, मातीची सुपीकता आणि भांडवल जमा करणे. तर इथे आपण पाहिलं तर माल्थुसियन सिद्धांतानुसार कृषी आणि औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ निर्माण करणारे कार्य ह्या तिन्ही गोष्टी करतात, म्हणजेच भांडवल जमा करणे, मातीची सुपीकता आणि तांत्रिक प्रगती. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे, माल्थसच्या मते गैर आर्थिक कारण ज्यावर आर्थिक विकास अवलंबून आहे ते टिंबटिंब आहेत. गैर आर्थिक कारण कुठले आहेत ज्याच्यावरती आर्थिक विकास एखाद्या देशाचा अवलंबित असू शकतो? तर आपल्याकडे पर्याय आहे मालमत्तेची सुरक्षा आणि चांगली राज्यघटना, दुसरं आहे तत्कृष्ट कायदे आणि योग्य प्रशासन, तिसरं आहे चांगली शिक्षित लोकसंख्या, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. माल्थसच्या मते गैर आर्थिक म्हणजे ज्याला नॉन इकॉनॉमिक फॅक्टर्स म्हणतो आपण, असे कुठले गैर आर्थिक कारण आहेत ज्यावर आर्थिक विकास एखाद्या देशाचा अवलंबून असतो किंवा आहे? तर इथे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणजेच मालमत्तेची सुरक्षा आणि चांगली राज्यघटना एखाद्या देशाची, त्याच्यानंतरनं कायदे चांगले असले पाहिजेत आणि प्रशासन योग्य असलं पाहिजे, आणि चांगली शिक्षित लोकसंख्या. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे, माल्थसच्या सिद्धांतानुसार टिंबटिंब हा आर्थिक विकासाचा सर्वात महत्त्वाचा निर्धारक आहे. अशी कुठली गोष्ट आहे जी माल्थस यांच्या सिद्धांतानुसार आर्थिक विकासाची सर्वात महत्त्वाची निर्धारक आहे? आपल्याकडे पर्याय आहेत भांडवल जमा करणे म्हणजेच कॅपिटल ॲक्युम्युलेशन, दुसरा आहे तांत्रिक माहिती, तिसरा आहे मातीची सुपीकता, आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर आपण पाहिलं तर माल्थसच्या सिद्धांतानुसार भांडवल जमा म्हणजेच कॅपिटल ॲक्युम्युलेशन हा आर्थिक विकासाचा सर्वात महत्त्वाचा निर्धारक आहे. म्हणून ऑप्शन ए कॅपिटल ॲक्युम्युलेशन किंवा भांडवल जमा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे, माल्थुसियन सिद्धांत सूचित करते
की भांडवल जमा होण्याचे स्रोत टिंबटिंब आहेत. कुठले स्रोत असू शकतात भांडवल जमा करण्याचे माल्थुसियन सिद्धांताच्या नुसार? आपल्याकडे पर्याय आहे नफा, ज्याला आपण प्रॉफिट्स म्हणतो, दुसरा आहे तोटा म्हणजेच लॉसेस, तिसरा आहे व्याज म्हणजे इंटरेस्ट, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर माल्थुसियन सिद्धांत सूचित करतो की भांडवल जमा करण्याचे किंवा होण्याचे स्रोत हे फक्त आणि फक्त नफा होय. म्हणून ऑप्शन ए प्रॉफिट्स किंवा नफा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे माल्थुसच्या सिद्धांतानुसार टिंबटिंबच्या कमतरतेमुळे बाजारात वस्तूंचे सामान्य जादा उत्पादन आणि अस्थिरता दिसून येते. अशी कुठली गोष्ट आहे माल्थुसियन सिद्धांताच्या अनुसार जी घडल्यामुळे बाजारामध्ये आपल्याला वस्तूंचे सामान्य जादा उत्पादन म्हणजे जनरल ओव्हर प्रोडक्शन दिसून येतं आणि एक अस्थिरता सुद्धा निर्माण होते? आपल्याकडे पर्याय आहे अधोगती म्हणजेच अंडर कन्झम्पशन, दुसरा आहे वस्तूंचा पुरवठा, तिसरा आहे गुंतवणुकीचा पुरवठा, चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर माल्थुसच्या सिद्धांताच्या नुसार अंडर कन्झम्पशन जर एखाद्या इकॉनॉमीमध्ये किंवा एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये आलं, ज्याला अधोगती म्हणतो आपण, तर त्यामुळे बाजारात वस्तूंचे सामान्य जादा उत्पादन असू शकते आणि अस्थिरता सुद्धा दिसून येऊ शकते. म्हणून ऑप्शन ए अंडर कन्झम्पशन किंवा अधोगती हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे माल्थुसियन सिद्धांत सूचित करतो की अल्प कालावधीत कामगारांचा पुरवठा टिंबटिंब आहे. अल्प कालावधीत म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये जे कामगार आहेत त्यांचा पुरवठा कशा स्वरूपाचा असू शकतो, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहेत माल्थुसियन सिद्धांत सूचित करतो की अल्प कालावधीत कामगारांचा पुरवठा स्थिर आहे. दुसरा पर्याय आहे माल्थुसियन सिद्धांत सूचित करतो की अल्प कालावधीत कामगारांचा पुरवठा लवचिक आहे. तिसरा आपल्याकडे पर्याय आहे अल्प कालावधीत कामगारांचा पुरवठा गतिमान आहे. आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर अल्प कालावधीमध्ये कामगारांचा पुरवठा वाढवणं हे थोडंसं अवघड असतं, म्हणून तो स्थिर राहतो. जर तुमच्याकडे लॉंग टर्म असेल, दीर्घकालीन जर तुम्ही कुठल्या गोष्टीचं विश्लेषण करत असाल तर तिथे तुम्हाला लवचिकता दिसून येऊ शकते. पण इथे आपल्याला अल्प कालावधीत कामगारांचा पुरवठा काय असू शकतो माल्थुसियन सिद्धांताच्या अनुसार तो प्रश्न विचारला गेलेला आहे आणि तो स्थिर असू शकतो. म्हणून ऑप्शन ए स्थिर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे माल्थसच्या अनुसार वस्तूंचा कमी वापर केल्यास टिंबटिंब होण्याची शक्यता दिसून येते. वस्तूंचा कमी वापर केल्यानंतर कुठल्या गोष्टी होऊ शकतात माल्थुसियन सिद्धांताच्या अनुसार? आपल्याकडे पर्याय आहे स्तब्धता किंवा स्टॅगफ्लेशन, स्तब्धता, दुसरा आहे महागाई किंवा इन्फ्लेशन, तिसरा आहे मंदी किंवा रिसेशन आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर माल्थसच्या अनुसार वस्तूंचा कमी वापर केल्यास स्तब्धता किंवा स्टॅगफ्लेशन होण्याची शक्यता दिसून येते. म्हणून ऑप्शन ए स्तब्धता हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 16व्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न आहे आर्थिक विकासासाठी माल्थसने केलेल्या धोरणात्मक शिफारसी टिंबटिंब आहेत. कुठल्या धोरणात्मक शिफारसी आर्थिक विकासासाठी माल्थसने केल्या होत्या त्याच्या सिद्धांतामध्ये? आपल्याकडे पर्याय आहेत संतुलित वाढ, दुसरा आहे प्रभावी मागणी वाढवणे, तिसरा आहे संतुलित वाढ आणि प्रभावी मागणी वाढवणे या दोन्ही गोष्टी, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर आर्थिक विकासासाठी माल्थसने केलेल्या धोरणात्मक शिफारशी या दोन्ही सुद्धा आहेत, म्हणजे संतुलित वाढ आणि प्रभावी मागणी वाढवणे. म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न आहे प्रभावी मागणी वाढवण्यासाठी माल्थसने सुचवलेले उपाय टिंबटिंब आहेत. कुठले सुचवलेले उपाय आहेत प्रभावी मागणी वाढवण्यासाठी? आपल्याकडे पर्याय आहेत संपत्ती आणि मालमत्तेचे न्याय्य वितरण, दुसरा आहे अंतर्गत आणि बाह्य व्यापाराचा विस्तार करणे, तिसरा आहे बेरोजगारी दूर करण्यासाठी सार्वजनिक कामे सुरू करणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व म्हणजे संपत्ती आणि मालमत्तेचे न्याय्य वितरण, अंतर्गत आणि बाह्य व्यापाराचा विस्तार करणे आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी सार्वजनिक कामे म्हणजेच पब्लिक वर्क्स सुरू करणे सरकारने. तर इथे आपण पाहिलं तर प्रभावी मागणी वाढवण्यासाठी माल्थसने सुचवलेले उपाय हे खालीलपैकी सगळेच आहेत, म्हणजेच इथे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच संपत्ती आणि मालमत्तेचे न्याय्य वितरण करणे, अंतर्गत आणि बाह्य व्यापाराचे विस्तारण करणे आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी सार्वजनिक कामे
सुरू करणे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न आहे, माल्थसनुसार टिंबटिंब घटकांमुळे आर्थिक विकास होतो. असे कुठले घटक आहेत ज्याच्यामुळे आर्थिक विकास होतो? आपल्याकडे पर्याय आहे केवळ आर्थिक घटक, दुसरा आहे केवळ गैर आर्थिक घटक, तिसरा आहे आर्थिक आणि गैर आर्थिक घटक दोन्ही, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. तर इथे आपण पाहिलं तर माल्थसच्या अनुसार आपण मगाशी पाहिलं होतं की गैर आर्थिक जे घटक आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. माल्थस यांनी सांगितलेलं होतं की एखाद्या देशाची राज्यघटना असेल, त्याच्यानंतरनं एखाद्या देशातील लोकांची शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी, प्रॉपर्टी राईट्स असतील, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे एक गैर आर्थिक घटक आहेत. म्हणून इथे जर आपण पाहिलं तर माल्थसनुसार टिंबटिंब घटकांमुळे आर्थिक विकास होतो, तर केवळ आर्थिक किंवा केवळ गैर आर्थिक घटक नाही आहेत, तर दोन्हीसुद्धा आहेत. म्हणजेच आर्थिक आणि गैर आर्थिक घटक दोन्हीही, म्हणजेच ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया शेवटच्या प्रश्नाकडे, 19व्या प्रश्नाकडे. थॉमस रॉबर्ट माल्थस यांच्या आर्थिक विकासावरील कल्पना 1820 प्रकाशित झालेल्या त्यांच्या टिंबटिंब कामामध्ये सापडते. थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी जी आर्थिक विकासावर कल्पना किंवा सिद्धांत तयार केलेला आहे तो 1820 एक प्रकाशित झालेलं त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट केला गेलेला आहे. तर त्या पुस्तकाचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याकडे पर्याय आहेत राष्ट्राची संपत्ती, दुसरं आहे राजकीय अर्थव्यवस्थेची तत्त्वे, तिसरं आहे रोजगाराचा सामान्य सिद्धांत, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी जी आर्थिक विकासावरील कल्पना दिली होती 1820 ती त्यांच्या राजकीय अर्थव्यवस्थेची तत्त्वे या पुस्तकामध्ये सापडते. म्हणून ऑप्शन बी राजकीय अर्थव्यवस्थेची तत्त्वे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या सेशनमध्ये आपण माल्थस यांचा आर्थिक विकासावर जो सिद्धांत आहे त्याच्यावरती बेस्ड आपण 19 प्रश्न या सेशनमध्ये कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण एक नवीन थिअरी किंवा नवीन सिद्धांत घेऊन भेटूया. तर त्यावेळेस आपल्याला काही अजून महत्त्वाचे प्रश्न मी देईल. थँक्यू सो मच.